मी महाराष्ट्रात आहे का बिहार मध्ये आलोय कळना मला. श्वास सोडा दोघ जण. माझ्या चेहऱ्यावर ग्लो बघा. तर नमस्कार मंडळी, मी निघालोय कोल्हापूरच्या जयसिंगपूरहून थेट धाराशिवला माझ्या मावस भावाच्या लग्नाच्या हळदीला. एस टी बसचा हा प्रवास फक्त अंतर कमी करणार नव्हता, तर भावाच्या आयुष्यातील प्रवासाचा एक साक्षीदार ठरणार होता. पूरला जाताना मध्येच हा सुनील ढाबा आहे, इथे एस टी जेवणासाठी थांबते. कृपया करून इथे नॉनव्हेज ट्राय करू नका, फक्त व्हेजच खावा, नॉनव्हेज अजिबात चांगलं लागत नाही. तर फायनली आम्ही सोलापूरच्या अलीकडे असणाऱ्या बाळे शहरात उतरलोय. इथून आम्हाला आमचे भाऊजी न्यायला येणार होते. आमचं भाऊजी सोलापूरच्या बाळ्या शहरामध्ये, बाळेतनं जाणार धाराशिवला. घरात आलोय आता. ही माझी बहीण आहे, मावस बहीण, आणि सगळ्यांचा आता ते बांगड्या भरायचा लेडीजचा कार्यक्रम चालू आहे. कारण आम्ही आता इथून सगळं आवरून निघणार होतो धाराशिवला मुलीच्या घरी हळदीसाठी. ही आहे आमची कार आणि ही आहे मुलीकडच्यांची कार, ज्याने आम्हाला आणण्यासाठी पाठवली होती. दुपारचे 3 वाजलेत आणि सगळी पाहुणे मंडळी एकत्र आलेत. हा आहे आपला मित्र शैलेश, जो गाडीखाली एका ठिकाणी लिंबू आणि एका चकाला नारळ ठेवतोय. तर गाडीची पूजा करून ओवाळून झालेला आहे आणि त्यानंतर आता भाऊ फोडणार आहे नारळ. एकदा नारळ फोडलं की त्यानंतर निघायचं डायरेक्ट तेरखडा धाराशिवला. आता आम्ही निघालोय हळदीला, तेरखेड्याला. तेरखेडा जिल्हा धाराशिव. बघू शकताय तुम्ही कारमध्ये आहे. हे आपले भाऊ आहेत दोघं आणि पहिलवान आहेत दोन पुढं. नवरदेव आहे की चॉकलेट बॉय. नवरदेव आता गोल्डर मसाला चाललाय. भावाच्या चेहऱ्यावर ग्लो बघा. गुलाबाची खळी बोललेली आहे. म्हणून मजा घालाय तुम्ही. आम्ही आता आलो होतो तुळजापूरच्या पुढं. हा सुंदर असा सनसेट आणि पवनचक्की बघितली. त्यानंतर महाराष्ट्रात फेमस असलेला भाग्यश्रीचं हॉटेल बघितलं. काय गर्दी नाही, काय नाही, सगळं वसाड पडलेलं आहे, कोणच नाही आहे इथं. तसंच आम्ही पुढे गेलो. ब्लॉगला टाकता येतं. आता मी आलोय तेरखेडा गावात, जे आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये. हे गाव आता बघितलं तर फटाक्यासाठी प्रसिद्ध म्हणून गाव आहे. तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर बघितला तर फटाके दुकान दिसणार. प्रत्येकांच्या घरात कोण ना कोण फटाके तयार करत असते. तर तुम्ही बघू शकताय दुकानं किती आहेत इथं. हे बघा, दाखवतो तुम्हाला. ₹400 40 शॉट ना. स्वस्त आहे का रे सर? 30 शॉट. हार्दिक पांड्या शॉट कितीला आहे? हे कितीला आहे हार्दिक पांड्याचं? काय म्हणजे एक उडत बसला लागतंय ना. मला वाटलं ते कसलं शॉट आहे का? 30 सांगावं लागेल. पेटी सांगावं लागेल. पेटीचं दाखव की भैया. पांडोरा 240 शॉट. 30 शॉट. 30 60 कुठला दाखव. तर फायनल आम्ही पोहोचलो मुलीच्या गावात. गावात एंट्री केल्यापासून घरापर्यंत नुसता फटाक्याने स्वागत करण्यात आमचं.
अरे तू भरले पोत भरले बाबा पोत भरले आता ऐक ना पुढे नेऊ नको एखादा गाडी खाली उडत बघ एंट्री ऐक ना म्हणतात सासरवाडी त्याला मला सासरवाडी हा सासराचं प्रेम नाद करते काय यावं लागते पहिल्यांदा बघायला फटाक्याची वरच काढायला ती पोत बघ पोत पोरांच्यात पोत पोत मी महाराष्ट्रात आहे का बिहार मध्ये आलोय कळणार मला अशा तऱ्हेनं आम्ही घरात पोचलेलो आहे आणि वाजंत्रीवाल्यांनी आकाशकडनं घेतलेले आहेत प्रत्येकी 500 रुपये. तर पहिल्यांदा मी धाराशिवमध्ये आलोय आणि या खेडेगावात येऊन पण एवढ्या माणसांनी एवढं आम्हाला प्रेम दाखवलंय. एखादं VIP कल्चर पण लाजवेल या पद्धतीपेक्षा पण मोठ्या पद्धतीने लग्न आणि पूर्ण परंपरा चालू आहेत धाराशिव सोलापूर साईडला. खूपच भारी वाटले बघून. आता आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये हळदीच्या आधी नवरदेव आणि नवरदेवीला आंघोळ घालतात. हे आमचे काका आणि काकू आहेत. सगळी आंघोळ झाल्यावर आता नवरा नवरीच्या अंगावर पाणी ओततोय, सॉरी आंघोळ घालतोय. त्यानंतर नवरी नवऱ्याच्या डोक्यावर पाणी ओतून त्याला आंघोळ घालते. तर कसा आहे आमचा पैलवान, प्युअर बॉडी बिल्डर. यो पैलवान असल्यामुळे एकट्याला काही उचलणार नाही, त्यामुळे 2 मामांनी उचलले. श्वास सोडा दोघ जण. चारायचं असं रे, स्वतःच खायला तू मोठा मोठा घास घ्यायला आवडत तुम्ही. हळदी जावं आहे घास मोठा आहे. अरे काय आता घर खावा परत आपल्याला डायट करून द्यायचं. भाऊ काय वाटतंय, काय वाटतंय एवढं जेवण खाणार काय? उरणार नाही तेवढं, हा उरणार नाही, उरत नाही तेवढं जेवण. उरत नाही. हो अजिबात नाही. आकाश तर आंघोळ नवरदेवाला झालेली आहे आणि आम्ही आता तयारी करतोय हळदीची. मी तयारीत आहे, भाऊ तयारीत आहे, आमचा नवरदेव पण तयारीत आहे. गालावर बघायचा किती आल्या ग्लो ग्लो बघा ग्लो. एवढा खुश आहे भाऊ लग्नासाठी. सगळ्यात पहिला ह्या माणसात लग्न करायचं आपल्याला. तुझ्यानंतर हा तुझ्यानंतर माझ्यानंतर तुझ्यानंतर कोल्हापूरला तर आपण मस्तपैकी आंघोळी करून वाजून 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 गाजून DJ बीजे असते. आता रात्रीचे वाजल्यात मला वाटते 10 वाजल्यात, तरी पण त्याचं काय नियोजन चालू आहे. बघू कसं होते. यो आपला नवरदेव कमी आणि मार्केट जास्त वाटायला आहे. शेवटी आवरून आलोय आम्ही लग्नाच्या हॉलकड हळदीसाठी. हळदीची तयारी चालू आहे. भाऊ आता हळदीसाठी तयारी करतोय. मुंडळ्या बांधून मस्तपैकी आता हळद लावणार. त्यानंतर आता मुलीकडचे आणि मुलाकडचे एकमेकाला पत्रिका देऊन ते एकमेकांना साखर चारून आता मिठी मारणार आहेत. ही प्रथा बहुतेक मी पहिल्यांदा बघायला लागलोय, आधीपासून असेल पण मला माहीत नाही आहे. तर फायनली तो क्षण आलेला आहे ज्याच्या आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहतोय, तो म्हणजे हळदीचा. हळदीची पूर्ण तयारी झालेली आहे. नवरा नवरी दोघं आलेले आहेत. आता दोघं जण ह्या पाटावर बसणार. त्यानंतर एकमेकांना हळद लावणार. आता हातात पान घेऊन सुपारी घेऊन आता काय मंत्र त्यांचा चालू आहे, पंडित सांगायला लागल्यात.
on the ground, but I still get by. The rules were made for someone else to try, but not me, not me. They said slow down, son, take your time, but I was born running every stop sign. Sky is the limit, no chance to hold. Sky is the limit, I'm breaking the mold. Sky is the limit, I'm out of control tonight. Every doubt just feeds a flame. Every scar reminds me why I came. I've been broke, I've been blessed, carry faith in an empty chest till now. The stars are down like good old friends, saying, boy, don't stop with no chance to hold. Sky is the limit, I'm breaking the mold. Sky is the limit, I'm out of control tonight. Sky is the limit, no chance to hold. Sky is the limit, I'm breaking the mold. Sky is the limit, I'm out of control tonight. Sky is the limit, no chance to hold. Sky is the limit, I'm breaking the mold. Sky is the limit, I'm out of control tonight. जेवण कसं आहे एक नंबर तुला रे हळदीचं जेवण आता बनव. आज आपण आलोय धाराशिवला. ही 2 सख्खी भाऊ आहेत. आत्ताच कोल्हापूरच्या कळंबा जेलमधनं फरार झाली ती. आत्ता त्यांची निर्दोष मुक्तच झाल्या आणि ते लग्नात येऊन जेवाल्यात. पोलिसांना विनंती आहे लवकर लवकर यांना पकडून घेऊन जावा. ही दोघांच बघा भाऊ आहेत दोघेही. हा राणादा राणादा हा ना नावच घेतलं ना दुकानं. नाव घे रे. सावकाश काय एकटाच खाऊ नको पहिल्याकडे ठेवू. रात्रीचे 2 वाजल्यात आणि आम्ही हळद आत्ता संपवून आता आलोय जवळच असलेल्या येरमाळा गावाला, जे श्री येडेश्वरी मातेचं प्रसिद्ध असं ठिकाण आहे. तर या येरमाळा गावात येऊन आम्ही चौकातल्या सह्याद्री लॉजला आम्ही स्टे करतोय आणि सकाळी परत लग्नावर जायचं आहे. मी आहे, आपला भाऊ आहे आणि आपले बॉडी बिल्डर आहेत द रॉक. टॅटो बघितला काय इकडे टॅटो बघितला कसा आहे द रॉक आहेत. साधी माणसं आहे. तर आता बघू स्टे करूया. तर आजच्या हळदीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवर्जून सांगा. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.